बातमी आता संजय राऊत यांच्या वक्तव्यासंदर्भात आहे। भाजपकडून आचारसंहितेचं उल्लंघन केलं जातंय असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर आचारसंहितेत मोदींकडून प्रचार केला जातोय। संजय राऊत यांनी असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे। सरकारी पैशातून मोदींचे दौरे सुरू आहेत। मोदी गुजरातचे जॉनी लिव्हर असल्याचं देखील यावेळेस म्हणत संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे। त्यांचा एक एक दौरा हा 25-25 कोटीचा असतो। यंत्रणा आणि सगळी त्यांचं सरकारी लवाजमा पाहिला तर काय आचारसंहिता फक्त विरोधी पक्षासाठी आहे? काँग्रेससाठी, शिवसेनेसाठी, राष्ट्रवादी काँग्रेससाठी आहे? नोटिसा फक्त आम्हालाच येणार? प्रधानमंत्री ज्या पद्धतीनं सरकारी यंत्रणेचा गैरवापर करतायत आणि प्रचाराला उतरले सरकारी यंत्रणा घेऊन, हा भ्रष्टाचार नाही? मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत। त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही। त्यांना सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही। हा सगळ्यात मोठा करप्शन भ्रष्टाचार आहे। आता त्यांनी सार्वजनिक एक सरपंचाची निवडणूक पण लढवली नाही। लोकांमध्ये निवडून कसं यायचं ह्याला त्याला थानपत्ता नाही। ईशान्य मुंबईची जागा धुमणामध्ये ताकद नसल्यामुळे लढवण्याचा पण विचार केला नाही। उगाच राजकीय बळी त्या संजय लीना पाटलांचा देऊन टाकलेला आहे। तो संजय राजाराम राऊत निवडणुकीचे नियम आणि निवडणुकीची आचारसंहिता काय असते हे आम्हाला ज्ञान देतो आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।